हॅलो. सो आज आपण रिव्ह्यू करणार आहोत नवीन रिलीज झालेला मूवी दे दे प्यार दे पार्ट 2. या मूवीचा फर्स्ट पार्ट रिलीज झाला होता 2019 साली आणि त्यावेळी देखील या मूवीने बॉक्स ऑफिस वरती धम्माल सिक्सर मारले होते दणादण. मूवीची स्टारकास्ट पुन्हा एकदा रिपीट होते. स्टारकास्ट मध्ये मेन लीड आहे अजय देवगन ऑफकोर्स, अलॉंग विथ दॅट रकुलप्रीत सिंग. आणि यावेळी सेकंड पार्ट मध्ये माझे वन ऑफ द फेवरेट ऍक्टर्स पैकी एक आहे आर माधवन. आणि आर माधवन इज प्लेइंग हिज एज वाला रोल. आणि शैतानमध्ये त्याचा परफॉर्मन्स सगळ्यांनी बघितलं होता, स्टार्टिंग विथ आर ओरिजिनल मॅडी. त्या माणसाने तेव्हापासून जे स्वतःचं काहीतरी हटकेपणा बॉलिवूडमध्ये दाखवायला सुरुवात केली. आता तो त्याच्या एजशी असोसिएटेड रोल्स, त्या टाईपचे फादरली रोल्स करायला लागलाय. पण त्यातही तो इतका छाप मारतोय की अजय देवगन मेन लीड असून पण आपल्याला प्रश्न पडतो अजय देवगनला हा माणूस खाऊन टाकतोय पूर्णपणे. ऍट द सेम टाइम रकुलप्रीत सिंग नेहमीप्रमाणे ब्रिलियंट जॉब केलेला आहे. मूवीची थीमच थोडीशी हटके वेगळी आहे, त्यामुळे लोकांना पहिला पार्ट पण तितकाच आवडला होता. सो बेसिकली एक 27 वर्षाची मुलगी आहे जिचं प्रेम होतं 51 वर्षाच्या एका लंडनमध्ये बेस्ड असणाऱ्या NRI इन्व्हेस्टर सोबत. आता अजय देवगन ऑलरेडी मॅरिड आहे. फर्स्ट पार्टच्या स्टोरी मधला थोडासा रेफरन्स देतो ज्यांनी फर्स्ट पार्ट बघितला नसेल तर. ही इज ऑलरेडी मॅरिड, बट त्याचं या मुलीसोबत पुन्हा एकदा प्रेम जमतं. तर त्यामुळे त्यांनी एक ह्याच्यामध्ये एक असा एक थीम पण मांडण्याचा प्रयत्न केलाय की बरेच जण म्हणतात की प्यार तो एक ही बार होता है, तो रिअली असं त्यांचं म्हणणं आहे. बाकी त्याच्याबद्दल आपल्याला कॉन्ट्रोवर्सीज मध्ये जायचं नाहीये. बट मूवीच्या थीम मध्ये यावेळी ते काय करतायत, आता अजय देवगन हॅज ऑलरेडी फाईल्ड फॉर डिवोर्स आणि त्याचा डिवोर्स होणार आहे. बट ऍट द सेम टाइम फर्स्ट पार्ट मध्ये जेव्हा रकुलला अजय देवगनच्या फॅमिली सोबत डील करावं लागतं त्यात पण क्यूट मोमेंट्स दाखवले होते. यावेळी मात्र त्याची रिव्हर्स प्रोसिजर आहे. फायनली फक्त मुलाची बाजू सांभाळून चालणार नाही, आता मुलीच्या घरच्यांचं काय. आणि आपण नॉर्मली आपल्या कुटुंबात असा विचार करा, जर लग्नाची कुठली मुलगी आहे 25-26 वर्षाची, 27 वर्षाची आणि ती मुलगी म्हणते की मला एखाद्या 51-52 वर्षाच्या सो कॉल्ड यंग बरोबर लग्न करायचे, असं कुठला वडील त्याच्यासाठी अग्री होईल. सो इट्स अ डिफिकल्ट जॉब. बट मूवीमध्ये सतत दाखवलं जाते की रकुलप्रीत कम्स फ्रॉम अ व्हेरी मॉडर्न सोसायटी, मॉडर्न विचारवाली फॅमिली, आणि जे सतत म्हणतात वी आर प्रोग्रेसिव्ह मॉडर्न पीपल, सो वी टेक दीज थिंग्स व्हेरी लाईटली. बट लाईटली करता करता डोक्यावरून पाणी व्हायला लागतं बरं का. आणि तीच खरी मूवीची आपली रोलर कोस्टर राईड होते. बघताना ट्रेलरमध्ये जे काही दाखवले खूपदा असं होतं की ट्रेलर आणि मूवी ह्याच्यामध्ये फार मोठी तफावत असते. ट्रेलर आपल्याला काही काही भरपूर प्रॉमिसेस करून जातो, पण मूवी तितकाच बकवास पण निघतो. या मूवीचं मला उलट पक्षी सगळं जाणवलं की ट्रेलरमध्ये जे दिसलं त्याच्यापेक्षा 10 फोल्ड ऍटलीस्ट एक्साइटमेंट आपल्याला मूवी बघताना वाढते. मूवी मधून काही घरी घेऊन यायचंय, मला काही मॉरल शिकवले जात आहेत किंवा बापरे सोसायटीवरती इम्प्रेशन पडतं, ह्या थॉट्सनं जाणार असेल तर मूवीला जाऊच नका, घरीच बसा. मूवी फक्त सोल एंटरटेनमेंटसाठी आहे. इट्स अ थिएटर एक्सपिरियन्स ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्त हसायला येतं, कारण स्टारकास्ट इतकी तगडी आहे. त्याच्या जोडीला जावेद जाफरी आणि त्यांचा मुलगा देखील आहे मिजान जाफरी, हुज ऑल्सो प्लेइंग अ पिवोटल रोल. मूवीमध्ये तुम्हाला तुम्हाला वाटतं की ह्या स्टोरीवरती काय खेळलं जाईल किंवा आता मला प्रेडिक्ट होतं की पुढचं काय होणार, असं जेव्हा जेव्हा वाटत असतं न्यू सरप्राईज अनफोल्ड्स. आणि ज्यावेळी इंटरमिशन होत आहे मध्यांतराच्या वेळी देखील वी आर शॉक की आता ह्याच्यानंतर काय करू शकतो डिरेक्टर. सो डिरेक्टरचं मला इथे विशेष कौतुक करावं वाटतं. मूवीचं डिरेक्टर आहे अंशुल शर्मा. आणि मूवीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जसं म्हणावं तसं अजून झालेलं मला तरी वाटत नाहीये. मूवीचं बजेट सांगितलं गेलं 150 करोड आणि मूवीने रफली आता 98 पॉईंट समथिंग करोड पर्यंत बिझनेस केलेला आहे. मूवी रिलीज झाला होता 14 नोव्हेंबर 2025 रोजी, अजूनही थिएटरमध्ये आहे. आय वुड सजेस्ट की जेव्हा आता बऱ्याच काळ असा होऊन गेलाय की आपल्याला लाईट हलका फुलका मूवी बघायला थोडेसे कमी मिळतात. आणि कन्सिडरिंग त्याच रटाळ स्टोरीज ज्या असतात, तर ह्याच्यामध्ये पण प्रेम अँगल आहे जे बॉलिवूड कधी सोडत नाही. पण या प्रेम अँगलला एक खूप वेगळा हटके ट्विस्ट दिलेला आहे, ज्या ट्विस्टमुळे मजा तितकीच आपली वाढते देखील. सो आय वुड सजेस्ट एव्हरीबडी शुड गो विथ देअर फॅमिलीज. आणि एक ब्लॉकबस्टर एंटरटेनर आपल्या पुढे डिरेक्टर घेऊन आलेला आहे. सगळ्यांची काम दणक्यात आहेत आणि यू वोंट बी डिसअपॉइंटेड, दॅट इज अ वर्ड. सो बाकी तुम्हाला रिव्ह्यू कसा वाटला मला जरूर कळवा. भेटूयात आपण पुढच्या रिव्ह्यू मध्ये. टिल देन बाय.